सुख म्हणजे आपल्याजवळ जे आहे त्याचा आनंद घेणे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे कनी आदल्या दिवशी रात्रीची वेळ आहे. आता कसं मुलांची शाळा पण चालू झालेले, नवीन पुस्तकं आणलेले असतात. तर कनी इथे नीलचा बाबा त्याला कवर घालून देत होते. आता सकाळची वेळ आणि असे बो कनी मी भरपूर आणून ठेवते, पण कनी माझ्याकडे टिकतच नाहीत. म्हणजे 2-4 दिवस झाले की ते कुठं पडून जातं, म्हणजे सापडत पण नाही बो. आणि ते साडी पिना असतात की नाही, आमच्याकडे हातातल्या पिना म्हणतात, सेफ्टी पिना असतात बघा, त्या एक आणि त्यानंतर भरपूर आणते. पण कनी ते ज्यावेळी पाहिजे असतं त्यावेळी मला पिना तर अजिबात सापडत नाहीत. 1-2 कुठेतरी असं ठेवलेले असतात फ्रीजमध्ये, त्या सापडतात. किंवा मुलांनी बघितलेले असतात तर ते सांगतात मम्मी आम्ही इथं बघितलेलं, तिथं बघितले, त्यानंतर मला आठवते. म्हणजे तुमचं पण असं होतं काय, बो किंवा पिना वगैरे आणताना तर भरपूर प्रमाणात आणल्या जातात, पण ज्यावेळी पाहिजे त्यावेळी कधी आपल्याला भेटत नाहीत. आणि माझं कसं, मला हेअरस्टाईल वगैरे येत पण नाही आणि आवडत पण नाही, आणि माझं डोकं दुखायला चालू होतं. त्यामुळे जास्त करून मी ह्या बोचा आणि क्लिपच्या, आंबाड्याला क्लिप लावतात त्या क्लिपचाच वापर जास्त करते. तर इथं आता मी कधी ओटा वगैरे जरा धुवून घेते पहिल्यांदा. ते मिक्सर वगैरे कधी जरा मसाल्याचं असं उडालेलं असते, त्यामुळे आणि पावसाळ्यात कधी थोडं जरी असं काय पडलं तरी मुंग्या येतात आणि तिथं अशी ओल झाली की असं चिकचिक असं वाटतं. त्यामुळे कधी ते मिक्सर ठेवते. ते स्टूल पण घासून घेतला पुसून, आणि त्यावर मिक्सर पण थोडंसं कधी पुसून घेतला होता मी, आणि ते आता मी लावून घेते. कारण कसं, हे बाजू पावसाळ्यात कधी जितका प्रमाणात तुम्ही, जितका वेळ तुम्ही कधी ओटा कोरडा ठेवू शकाल तेवढं चांगलं असतं. कारण थोडंसं जरी ओलसर असलं कधी ते सुकत पण नाही, आणि असं चिकचिक वाटतं. जरा जरी काय सांडलं कधी मुंग्या येतात आणि ते वेगळंच फिलिंग येतं. त्यामुळे कधी ओटा अर्ध्यात नाही, तर मी त्या बाजूचा कधी ओटा वापरायलाच घेत नाही. जितका कोरडा ठेवायला येईल कधी तेवढं ठेवते. कारण ते पाणी परत इकडं घालायचं म्हटलं की नाही, माझं जरा ओटा असा स्लोप तिकडे आहे, म्हणजे बेसिनकडे पाहिजे ना पाणी आहे त्याला, तर माझं उलटं आहे. त्यामुळे ते हातानं काढायला लागतं. त्यामुळे शक्यतो मी तिकडली बाजू कधी कोरडीच ठेवायचा प्रयत्न करते. आणि इथं भांडी पण आता घासून घेते. थोडीशी भांडी होती, पण कधी तुम्हाला पण माझ्यासारखी सवय आहे की मला कसं माहिती आहे, भांडी थोडी असली कधी आणि वेळ जायत नसला की असं रॅकवरची, आता मी बर्नी वगैरे जी आपण लाल तिखट पावडर बेडगीची आणून ठेवते की नाही मी, तर ती रिकामी करून कधी ती घासायला घेतली. आणि कधीही एक नियम ठेवायचा, आपण जेव्हा ओटा पण धुवत असतो की त्यावेळी आपल्या रॅक म्हणा, तिथे बर्नीवर वगैरे असं पांढरं डाग असतं त्याचा, कारण आपण कधी हात वगैरे लागतं पिठाचं, तर ते पण लगेच कधी त्या हातासरशी पुसून घ्यायचं. म्हणजे एकाच वेळेत आपले दोन्ही कामं पण होऊन जातं. कारण तेवढंच नंतर करायचं म्हटलं की नाही, राहून गेलं की तेवढं राहूनच जातं. तर इथे मी कधी बरण्या पण असं नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत. त्यात माझं कसं, ते ऑनलाईन छोट्या छोट्या काचेच्या बरण्या मागवल्या आहेत की नाही, आणि त्या रॅक पण मी ऑनलाईन मागवलेल्या आहे. पण ते वरची बाजू आहे की थोडंसं त्या दोन्ही सळीमध्ये कधी गॅप आहे, त्यामुळे ग्लास मी वर ठेवते. पण ते कधी जरा जरी धक्का लागला तर ग्लास कधी असं खाली येतात, त्यामुळे कधी ती एक भीती वाटते. त्यामुळे मी वरच्या कपात फक्त ग्लासच ठेवलेले आहेत, मी खाली कधी छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत. मी गॅस वगैरे धुवून घासून घेतलेला आहे. आणि ते फुलांचं जे मी छोटीशी अशी बॉटल, एक काहीतरी ज्यूस असं भेटलेलं आहे, त्यात मी पाणी घालून ती फुलं ठेवते. आणि पाणी पण बदलते मी 2-4 दिवसात असं. आणि ते बाऊल आहे की नाही का ह्याचा, काचेचा, तो माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिलेला आहे. त्यात मी पाणी घालून मीठ घालून बाहेरच्या हॉलमध्ये टिपावर किंवा टीव्हीच्या बेसवर ठेवून देते. तर इथे माझा ओटा वगैरे अर्ध्याच्या पुढे तरी झालेला आहे. अर्ध्यातनं पुढं कधी अजून माझे डबे वगैरे घासायचे आहेत. किरकोळ जी रोजची भांडी आहेत ती घासून झालेली आहेत. कारण हे जे मोठे डबे आहेत की नाही, हे माझ्या रोजच्या वापरातले नाही आहेत. हे म्हणजे की नाही दिवाळीला आपण फराळ करंज्या चकल्या करतो की नाही, ते दिवाळीच्या वेळीच फक्त मी वापरायला काढते, किंवा असं सणवार असेल त्यावेळी फराळ काय करायचं असेल का नाही ते ठेवायला. आमच्याकडे जसं आमच्याकडे आता बेंदूर कर्नाटकी केला जातो, म्हणजे कोल्हापूरच्या भागात की नाही ठराविक ठिकाणी कर्नाटकी बेंदूर करतात आणि ठराविक ठिकाणी महाराष्ट्रीयन बेंदूर करतात. तर आमच्याकडे कर्नाटकी बेंदूर होता, त्यामुळे चकली आणि करंज्या केल्या होत्या. त्या पण करंज्या संपल्यात, पण चकल्या की नाही 10-12 शिल्लक राहिलेल्या, तर त्या मी कधी छोट्या डब्यात काढून घेतल्या. त्यामुळे हे आता मी कधी घासून घेते आणि कधी थोडंसं वाळवून चांगलं सुकवून कधी परत लॅपटॉप ठेवायला बरं. कारण हे वापरात न येणारे कधी असे जे ओले ठेवले तर त्याला असं काळं डाग पण पडतात. त्यामुळं कधी हे घासून आता स्वच्छ करून घेते. आणि मी ते ओटा धुवायला थोडंसं पाण्यामध्ये कधी पाणी घ्यायचं, त्यामध्ये मी थोडंसं फिनेल घातलेलं आहे आणि व्हिनेगर घातलेलं आहे. आणि त्यात आपण तुम्ही जर कधी भांडी घासताना जर
ते डिशवॉशर वापरत असाल लिक्विड तर ते घातलं तरी चालते. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते पाणी आणि हा साबण असं भांड्यांचा साबण आहे असं मिक्स करून कणी ओटा वगैरे घासून घेतला. म्हणजे फिनेलनं कसं माशा मुंग्या वगैरे लवकर होत पण नाहीत आणि चांगलं. तर माझं एवढं ओटा वगैरे सगळं झालेलं आहे. मी एका बाजूला भात लावलेला आहे कुकरला आणि एका बाजूला चहा केलेला आहे. कारण सकाळी अर्धा कप घेतलेला तेवढा चहा होता आणि इथे मी ह्या कुकरमध्ये डाळ आणि टोमॅटो घालून हळद मीठ घालून पण ठेवलेला आहे. म्हणजे चहाचा गॅस झाला की मी त्या बाजूला कुकरच्या हा कुकर ठेवेन. तर तोपर्यंत मी आता भेंडीची भाजी करणार आहे. त्यासाठी भेंडी कणी चाळणीत घालून धुवून ठेवते. मी कधी कधी असं पुसत वगैरे नाही भेंडी, अशा चाळणीत घालून धुवून ठेवल्या कणी आणि चाळणीतलं पाणी जाई तोपर्यंत म्हणजे आपलं भात आमटी वगैरे बाकीची कामं होई तोपर्यंत असं ठेवलं कणी पूर्ण पाणी चाळणीतून निघून जातं. आणि तसंही कारण कणी ही 2 कुकर मी आता दोन्ही बाजूला ठेवली कणी तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते. जरा जरी मी किचन सोडून बाहेर गेली कणी आणि जर शिट्ट्या झाल्या तर कुठल्या कुकरला कुठली शिट्टी किती झाली हे समजतच नाही. त्यामुळे कणी ज्यावेळी मी दोन्ही कुकर गडबडीच्या वेळी कसं आपण दोन्ही बाजूला 2 कुकर लावतेच, पण त्यावेळी कणी मला इथं किचनमध्ये थांबायलाच लागते दुसरं काहीतरी काम करत करत, नाहीतर सगळा घोळ होऊन जातो मग. आणि लाईट एक आमच्याकडे कणी सारखी येते जाते. पाऊस पण चालू आहे बघा. पाऊस आला की एकदम येते आणि गेलं की असं एकदम ऊन पडल्यासारखं होतं. तर आता माझी बाकीची सगळी झालेली आहे. तिथं माझी भेंडी झालेली आहे, डाळ झालेली आहे, भात पण झालेलं आहे. आता फक्त भाकरी करायची. पण आता त्या अगोदर मी कणी थोडंसं मधल्या रूममध्ये वाळलेले कपडे आणली होती ती घडी करून ठेवते. आणि अजून आज संध्याकाळी मला नीलचं ते सगळं आता त्याचे गेल्या वर्षीची पुस्तकं वह्या वगैरे सगळ्या बाजूला काढून तिथे कणी ह्या वर्षीची वह्या पुस्तकं वगैरे ठेवायची आहेत. तर ते मी कामं संध्याकाळी आवरून घेते कारण अजून थोडंसं माझं सकाळची कामं पण आवरायची आहेत. तर इथे कणी बेडवर तसाच कपड्यांचा पसारा ठेवला होता कारण एकदा दुसरी कामं करायला गेली की मग इकडे येणं होत नाही. तर मी आलेली ती पुस्तकं वगैरे ठेवायला तर तिथे मला कपडे दिसले म्हणून मी ही सगळी अगोदर घडी करून जिथल्या तिथं जागी कणी ठेवली कणी की बरं पडतं. तर आपले सगळे कपडे बघा झालेले आहेत घडी करून. तर चला तर आता शेवटचं काम म्हणजे अजून भाकरी करायची. तर इथे मी फक्त ज्वारी कधीच दळून आणत नाही. ज्वारीत मी कणी तांदूळ घालतेच. आणि माझं कणी असं आहे की मला उतवणी म्हणजे तव्यावर पाणी गरम करून भाकरीच्या पिठात घातल्याशिवाय भाकरी वळायलाच येत नाही. म्हणजे एकेकांना कसं उतवणी न घेता सुद्धा भाकरी बनवता येते, पण मला कणी सवय झालेली आहे. आणि आमच्याकडे अशी उकड वगैरे काढली जात नाही भाकरीची. म्हणजे पाणी गरम करून फक्त त्याला उतवणी म्हणतात. ते घेतलं की साध्या पाण्यानं आपल्याला मळायचं. फक्त भाकरीचं पीठ कसं मळताना जास्त मळायचं म्हणजे असं चिकट तयार होते आणि चिरा पडत नाही भाकरीला. आणि आमच्या भागाकडं कणी भाकरी असो किंवा चपाती असो त्यांचा आकार मोठाच असतो. म्हणजे लहान लहान वगैरे असं बनवत नाहीत. भाकरी पण मोठ्याच केल्या जातात आणि चपाती पण मोठ्याच केल्या जातात. तर मला कणी परातीमध्येच थापायची भाकरी सवय आहे. जर तुम्हाला परातीमध्ये जमलं नाही तर कणी आपण चपाती करायचं पोळपट असते नंतर पोळपटावर पण भाकरी थापली तरी चालतं. तर इथे भाकरी तव्यामध्ये तवा पहिल्यांदा चांगला तापवून घ्यायचा, भाकरी टाकायची आणि थोडंसं असं 1-2 मिनिट झालं की नाही ते वरची जी पांढरी भाग असते की नाही म्हणजे पिठाची बाजू वर टाकायची कधी पण भाकरी टाकताना. आणि मग ते वरची पिठाची बाजू असते त्याला की नाही पाणी लावायचं. पाणी मला आता सवय आहे त्यामुळे मी हातानंच लावते. तुम्हाला जर सवय नसेल तर एक स्वच्छ कणी पांढरं कापड छोटंसं करायचं आणि त्यानं पाणी लावायचं. नसेल तर आपण जे भाकरीचं पीठ मळलेलं असतं की नाही त्याचा छोटा गोळा घ्यायचा आणि त्यानंच कणी पाणी लावून घ्यायचं. नाहीतर मग ज्या मुलींना सवय नसते त्यांना हाताचे चटके पण बसतात. मला सवय असून पण उजव्या हाताला असे एका लाईनीनं असे माझ्याकडे तव्याचे चटके बसलेले असतात. चला तर पटापटा भाकरी आवरू आणि नंतर भेटू. चार्लीला पण भूक लागलेली आहे तर त्याला गरम गरम भाकरीने दूध घालते. आमच्या चार्लीला असं भाकरीचे पण तुकड्या असे छोट्या बाळाला कसं तुकडे वगैरे करून देतात तसं चार्लीला अजून पण त्याला अशी पूर्ण अशी भाकरी वगैरे घातली की नाही खात नाही. तर त्याला असे तुकडे करूनच घालायला लागते. चला तर इथे माझी जेवण केलेली भाकरी वगैरे केलेली भांडी थोडीशी पडलेली. थोडंसं आता का नाही मी वरण भिजत घालायला लागले. तुम्हाला वरण माहिती आहे म्हणजे वाल पण म्हणतात बघा. ते आता वाळलेले वरण कणी आता पावसाळ्यात ह्या जे म्हणजे वरण म्हणा उसळी म्हणा ह्याला कणी मोड आलेल्याला कणी चव चांगली असते. पावसाळ्यात अशा भाज्या खायला चवीला पण छान असतात. तर हे आता मी वरण थोडंसं कणी मी आता पावसाळा सुरू व्हायला आणलं होतं आणि ह्याला लगेच कीड येते. म्हणजे थोडंसं असं भोंगा पण झालेला आहे त्यामुळे की नाही 4-5 वेळा की पाण्यानं स्वच्छ धुवायचं. आणि याची आमटी पण चांगली लागते टोमॅटो घालून किंवा उसळ पण चांगली लागते. तर मी आता उसळच करणार आहे कारण मला हे संपवून टाकायचं कारण जास्त दिवस काय हे टिकत नाही. तर चला तर हे भिजत घालते. आज सकाळी हे आता भिजत घातलं की नाही संध्याकाळी यातलं पाणी काढून टाकायचं आणि पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये कॉटनच्या कानी हे बांधून ठेवायचं.
म्हणजे मोडाला वास पण येत नाही, उग्र आणि छान होतात. चला तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.